सामुराई चौगुला, हे काय नाव घेतलं माझं? जापनीस आहे मी, सामुराई म्हणाला. समीर चौगुले नाव आहे माझं, समीर चौगुले. हा, कुठून मिळतात तो नंबर माझे तुम्हाला? नकोय लोन, मला नकोय. अहो देताय तर घ्या ना. कर्ज बर्ज झालं, नको नकोय. ठेवा ठेवा फोन जरा. काय रे? अरे ते होतच राहणार, त्याचं नको टेन्शन घेऊ. पण मी तुला सकाळपासून बघतोय, जाम भारी एकदम खुशीत दिसतोयस तू. काय फॅमिली फंक्शन विंक्शन काय? नाही, घरचं कार्य म्हणजे अगदी घरचं कार्यच आहे, कारण आता लोकशाहीचा फार मोठा उत्सव आहे ना परवा. काय 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 म्हणजे? परवा 15 जानेवारी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निवडणुकीचा दिवस आहे. म्हणजे घरचं कार्य झालं ना. मी तर ठरवलेलं आहे बाबा, सकाळी निघायचं मी आणि बायको, मतदान केंद्रावर जाणार, मतदान करणार, तिथून डायरेक्ट मॉर्निंग वॉकला, तिथून येताना श्रीखंड घेणार, घरी आल्यावर श्रीखंडपुरीचा बेत संपला. एक मिनिट, म्हणजे तुम्ही ट्रिपला नाही येतात चौगुले? मतदान सोडून पिकनिकला कोण येते? याला काय अर्थ आहे? अहो तुमच्याशिवाय महफिल नाईट कशी होणार? ओ माने, कदम बघा हे चौगुले काय म्हणतायत. अहो, तुम्ही जा ना. प्लीज असं नाही ए, करायचं. काय? हे बघा यार, एवढी जोडून सुट्टी आली आपल्याला. हे बघा 15 तारखेला गुरुवारी मस्त मतदानाची सुट्टी आहे. शुक्रवारी एक सुट्टी टाकायची आहे फक्त. 4 दिवसाला मस्त पिकनिक प्लॅन आहे. एन्जॉय करा, मी येत नाही. अरे मी तर जाम भारी हे बघ तयार केले, जॅकेट बिकेट घालून, थंडी वाजत बस सगळी तयारी केली. सर स्विमिंग पूल आहे, गेम्स आहेत तिकडे, आणि कराओके नाईट सुद्धा आहे. ओ प्रिया मॅडम, ते कराओकेचा माईक नीट चेक करून घ्या तुम्ही. मागच्या वेळेला मी किशोर कुमारचं गाणं म्हणलो होतो, आवाज मुकेशचा आला होता. हसायला लागले सगळे माझ्यावर. चेक करणार, चेक करणार. व्यवस्थित चेक करून घ्या. आणि ते जकुजीचं पाणी सगळं व्यवस्थित असणार आहे ना? जकुझी व्यवस्थित असणार आहे. हा, म्हणजे बुडबुड्या बिडबुड्या असं सगळं आलं पाहिजे. मी काय स्विमिंग टँक मधून बाहेर पर लोक डायरेक्ट बसणार, बुडबुड 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 म्हणजे जाम भारी वाटतं. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? 2 दिवस तुम्हाला पिकनिकला जायचंय, तुम्ही किती विचार करताय त्याचा? तुमचं शहर तुम्ही 5 वर्ष एखाद्याच्या हातात सोपवणार आहात किंवा त्याची निवड तुम्ही करणार आहात, त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये. एकदा फक्त शांतपणे विचार करा. ठीक आहे चौगुले, एवढं काय विचार करताय? प्रिया, तू मध्यंतरी परदेशी गेली होतीस, तिकडच्या रस्त्यांची, तिकडच्या सिस्टमची किती कौतुक केलंस तू? केलंस की नाही? आपलं हे पिंपरी चिंचवड शहर जास्त सुंदर करायची संधी आपल्याकडे चालून आली आहे, तेही मतदानाद्वारे. यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. आपल्याला महत्वाचं काय वाटतंय तर पिकनिक, हो की नाही? विचार करा तुम्हीच. अरे यार चौगुले, कम ऑन, बस ना. काय एवढं काय त्याच्या? कदम, तुम्ही मला सांगा, आजवर आपण कधीच पिकनिकला गेलेलो नाही आहोत का? आपल्या ऑफिसने आपल्याला कधीही सुट्टी दिलेली नाहीये, असं कधी झालंय? किंवा भविष्यात कधीही देणार नाही असंही झालंय? नाही. पण मग आजचा हा जो मतदानाचा दिवस आहे, जो 5 वर्षांनी आपल्या आयुष्यात येणार आहे एकदा, तो टाळून तुम्ही आता कुठे जाताय तर पिकनिकला. हे तुम्हाला महत्वाचं वाटत असेल ना, तर कुठल्याही सामाजिक विषयांवर स्वतःचं मत मांडण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. कुठल्या तोंडाने मागणार तुम्ही हा अधिकार? सांगा ना मला तुम्ही. हे बघा, माझं ठरलंय, मतदान सोडून मी कुठेही जाणार नाही. तुमचं तुम्ही ठरवा. नाही बरोबर आहे. ठीक आहे, मग मी पण पिकनिकला नाही येत, कॅन्सल करून टाकेन. कॅन्सल करूया पिकनिक. जाऊ दे. कॅन्सल कॅन्सल. ओ थांबा, कॅन्सल नका करू. कॅन्सल कशाला करताय? आपण काय करूया, आपण पिकनिकला आदल्या दिवशी रात्री जाणार होतो, तर आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त लवकर उठू, चौगुलेंबरोबर जाऊ, आपलं मत देऊ, आणि तिथूनच गाड्या काढून डायरेक्ट पिकनिक. मंडळी, आमचं ठरलंय, तुमचं ठरलंय का? येत्या 15 जानेवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मतदान आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत आपण यावेळी जाऊन मतदान करायचं आहे. उगाच आपलं सुट्टी मिळाली म्हणून गाड्या काढल्या आणि गेले बाहेर, असं करायचं नाही. पहिलं आपलं मत द्यायचंय आणि मग जायचंय पिकनिकला. कुठे जायचंय? तिकडे. मतदान